विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मी अमोल सुभाषराव शिंदे, श्री नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्ट संचलित श्री राघवेंद्र स्वामी विद्यानिकेतन बोलेगाव, तालुका जिल्हा अहमदनगर, आज आपल्या समोर इयत्ता 7वीच्या इतिहास व नागरिकशास्त्र विषयातील घटक स्वराज्य स्थापना हा आज आपण अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य स्थापना इयत्ता 4थीच्या इतिहासामध्ये तुम्ही शिवाजी महाराजांचे कार्य, शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, आदिलशाही असेल, निजामशाही असेल, डच असतील, फ्रेंच असतील, पोर्तुगीज असतील, अशा अनेक शाही सत्तांच्या विरोधात संघर्ष करून आपल्या स्वराज्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली। थोड्याफार बऱ्याच प्रमाणामध्ये शिवरायांचा इतिहास तुम्हा सर्वांना माहीतच आहे। तर आज आपण या ठिकाणी बघणार आहोत 17व्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे युगप्रवर्तक व्यक्तिमत्व उदयाला आले। तुम्हाला माहिती आहे की शिवाजी महाराजांचा जन्म आपल्याच शेजारी असणाऱ्या पुणे जिल्ह्यामधील जे जुन्नर नावाचं गाव आहे, त्या जुन्नर नावाच्या गावामध्ये शिवनेरी नावाचा किल्ला आहे, त्या शिवनेरी किल्ल्यावरती झाला। तिथे शिवाई देवीचे एक मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या त्या शिवाई देवीवरूनच त्यांचं नाव ठेवण्यात आलं शिवाजी। त्यांचा जन्म शके 1551 फाल्गुन वद्य तृतीयेच्या म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला। त्यांनी तेथील राजसत्तांना आव्हान देऊन स्वराज्याची स्थापना केली। परंतु तसा एकंदरीत विचार जर केला तर या राजसत्ता प्रचंड बलवान होत्या, ताकदवान होत्या, परंतु तरी देखील चातुर्याच्या जोरावरती, आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावरती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याची स्थापना केली। त्या ठिकाणी 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपतींचा जन्म झाला आणि त्यांनी या ठिकाणी काय केलेली आहे? स्वराज्याची स्थापना केलेली आहे। तर छत्रपती शिवाजी महाराजांना या स्वराज्याची स्थापना करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागल्या, स्वराज्याची स्थापना करेपर्यंत कशा प्रकारे शिवाजी महाराजांनी लढा दिला, संघर्ष केला, विजय मिळवला, तेच आपण या पाठामध्ये आज अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण बघूया शहाजी राजे। शहाजी राजे कोण होते? शहाजी राजे शिवाजी महाराजांची ओळख म्हणजे कोण? शहाजी राजे, शहाजी राजे हे दक्षिणेतील एक मातब्बर सरदार म्हणून ओळखले जात होते। दक्षिणेतील मातब्बर सरदार म्हणजे शहाजी राजे। अतिशय बलवान, धैर्यशील असे ते सरदार होते आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील होते। मुघलांनी निजामशाही जिंकून घेण्यासाठी मोहीम हाती घेतली होती आणि या मोहिमेत विजापूरच्या आदिलशहाने मुघलांशी संघर्ष केला। मुघलांना दक्षिणेत प्रवेश होऊ नये ही शहाजी राजांची भावना होती, म्हणून या बलाढ्य सरदारांना, मुघलांना प्रखर असा विरोध त्यांनी केला आणि निजामशाही वाचवण्याचा काय केलेला आहे? प्रयत्न केलेला आहे। कारण शहाजी राजे त्यावेळेस निजामशाहीकडे सरदार होते, म्हणूनच निजामशाही वाचवण्यासाठी त्यांनी प्रचंड असे प्रयत्न केले। त्यासाठी त्यांनी मुघलांना विरोध केला, परंतु मुघल व आदिलशाही यांच्या सामर्थ्यापुढे त्यांचा काही निभाव लागला नाही। कारण मुघल व आदिलशाही या प्रचंड अशा बलवान आणि ताकदवान अशा राजसत्ता होत्या। त्याचा परिणाम असा झाला की पुढे इसवी सन 1636 मध्ये निजामशाहीचा पाडा होऊन ती निजामशाही काय झाली? नष्ट झाली, संपुष्टात आली। मग आता काय करायचं? तर शहाजी राजे हे निजामशाहीकडे सरदारकीचं काम करत होते आणि निजामशाहीचा तर शेवट 1636 मध्ये झाला। निजामशाहीचा पाडाव झाला, निजामशाही संपली, निजामशाहीचं अस्तित्व संपुष्टात आलं आणि शहाजी राजे आता कुठे गेलेत? विजापूरच्या आदिलशहाकडे गेलेत। त्या ठिकाणी ते सरदार झालेत, म्हणजे निजामशाहीचं अस्तित्व संपुष्टात आलं, निजामशाहीची सत्ता संपली, म्हणजे शिवाजी महाराजांचे वडील म्हणजेच शहाजी राजे पुन्हा कुणाकडे गेलेत? विजापूरच्या आदिलशाहीकडे गेलेत। आणि विजापूरच्या आदिलशाहीकडे ते कोण झालेत? तर ते त्या ठिकाणी सरदार झालेत। शहाजी राजांकडे असणारा भीमा व नीरा या नद्यांमधील पुणे असेल, सुपे असेल, इंदापूर असेल, चाकण हे परगणे त्यांच्या मूळ जहागिरीचा मुलूक आदिलशहाने त्यांच्याकडेच ठेवला, म्हणजे शहाजी राजांकडेच ठेवला। यापूर्वी आपण शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र या पाठामध्ये परगणा, कसबा, मौजा म्हणजे काय, तर गाव कशाला म्हणायचं हे बघितलं आहे। आणि पुणे, सुपे, इंदापूर, चाकण हे काही परगणे होते। या परगण्यामधील मूळ जहागिरीचा जो मुलूक होता, तो मुलूक प्रदेश शहाजी राजांनी
आदिलशहाने शहाजी राजांकडेच ठेवला। आदिलशहाकडून त्यांना आपल्या महाराष्ट्राच्या शेजारी असणारे राज्य कर्नाटक व त्या कर्नाटकमधील बंगळूर आणि त्याच्या आजूबाजूचा प्रदेश जहागीर म्हणून मिळाला। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी म्हटले आहे की तुम्हाला जहागीर हा शब्द आलेला आहे आणि जहागीर म्हणजे काय, जहागीर कशाला म्हणायचं, तर जहागीर म्हणजे एखाद्या प्रदेशाचा वसूल उपभोगण्याचा हक्क। म्हणजे थोडक्यात शहाजी राजे हे निजामशाहीत अस्तित्व संपुष्टात आल्यानंतर आदिलशाहीकडे आले। विजापूरच्या आदिलशाहीने शहाजी राजांना सांगितलं की पुणे, सुपे, इंदापूर आणि चाकण या परगण्यामधला जो मूळ प्रदेश आहे तो प्रदेश आपल्याच ताब्यात राहील। म्हणजे हा जो जहागिरीचा मुलूक आहे, तो प्रदेश आहे, तो जहागिरीचा मुलूक आदिलशहाने शहाजी राजांकडे ठेवला। आणि मुख्य म्हणजे जे कर्नाटक आहे त्या कर्नाटक मधील बंगळूर आणि त्याच्या आजूबाजूचा प्रदेश देखील शहाजी राजांना दिला। राज्यकर्त्यांच्या सेवेमध्ये ज्यांना सरदारकी मिळायची, ज्यांना रोख रकमेच्या स्वरूपात वेतन न देता वेतनाच्या रकमे इतकी उत्पन्न महसुलातून मिळेल एवढा प्रदेश नेमून दिला जात असे, त्याला जहागिरी असे म्हणतात। शहाजी राजांचा इतिहास जर आपण पाहिला तर शहाजी राजे हे अत्यंत पराक्रमी, धैर्यशील, बुद्धिमान आणि श्रेष्ठ असे राजनीती तज्ञ होते। उत्तम धनुर्धर होते। त्यांना शिकार करण्याचा खूप छंद होता, आवड होती। आणि त्यांच्या मृत्यूच्या बाबतीत जर आपण बघितलं तर एका जंगलामध्ये शिकार करत असताना कुठेतरी त्यांचा पाय वेलीमध्ये झाडाझुडपांमध्ये अडकला आणि त्यातच शहाजी राजांचा दुर्दैवी असा मृत्यू झालाय। आपण इतिहासामध्ये बघितले म्हणजे धैर्यशील, बुद्धिमान, पराक्रमी, राजनीती तज्ञ, उत्तम धनुर्धर असे शहाजी राजे पट्टा चालवणे, तलवार चालवणे यामध्ये प्रचंड कौशल्य त्यांना प्राप्त होते आणि ते आपल्या प्रजेवरती प्रचंड अशा प्रमाणावर प्रेम करत होते। असे महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू येथील अनेक प्रदेश त्या शहाजी राजांनी जिंकून घेतले। दक्षिण भारतामध्ये तर त्यांचा मोठा दरारा होता, कारण दक्षिण भारतामध्ये तुम्हाला माहिती आहे तिकडे कर्नाटक वगैरे तामिळनाडू त्या भागात आदिलशहाने त्यांना जहागिरी दिली होती। शिवराय आणि जिजाबाई बंगळूर येथे असताना त्यांनी शिवरायांना राजा बनवण्यासाठी योग्य असे उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती। परकीय लोकांच्या सत्ता उलथवून स्वराज्याची स्थापना करावी ही शहाजी राजांची तीव्र प्रचंड अशी इच्छा होती, आकांक्षा होती। माझ्या मातृभूमीवरती या परकीय सत्ता राज्य करतायत, परंतु माझ्या या प्रजेवरती प्रचंड असा अन्याय, अत्याचार आणि जुलूम या परकीय सत्ता करतायत। म्हणून या परकीय लोकांची सत्ता उलथवून टाकून स्वराज्याची स्थापना करावी अशी त्यांची तीव्र अशी आकांक्षा होती आणि म्हणूनच त्यांना स्वराज्य संकल्पक म्हटले जाते। कुणाला, तर शहाजी राजांना। आणि मग त्यांनी शिवराय आणि जिजाबाई यांना सांगितलं तुम्ही महाराष्ट्रामध्ये जा, पुण्यामध्ये जा। त्यांनी शिवराय आणि जिजाबाई यांना विश्वासू व कर्तबगार सहकाऱ्यांनिशी बंगलोरहून पुण्याला पाठवलं। आता पाहूया वीरमाता जिजाबाई कोण होत्या? जिजाबाई या बुलढाणा जिल्ह्यामधील सिंदखेड राजा येथील मातब्बर सरदार लखुजी राजे जाधव यांच्या कन्या म्हणजेच जिजाबाई। त्यांना लहानपणी विविध ज्ञानाबरोबरच लष्करी शिक्षण देखील मिळाले, कारण लखुजी जाधव हे प्रचंड धाडसी, पराक्रमी अशी व्यक्ती होती आणि आपल्या वडिलांच्या कारकिर्दीमध्ये त्यांना अनेक विद्या त्याचबरोबर लष्करी शिक्षण देखील मिळाले होते। शहाजी राजांचे स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न साकार व्हावे म्हणून त्यांना प्रोत्साहन देऊन सहाय्य करायच्या, मदत करायच्या। स्वराज्य स्थापन करण्यात त्यांनी शिवरायांना सातत्याने मार्गदर्शन देखील केलंय। प्रसंगी प्रजेचे प्रश्न सोडून न्याय निवाडे करण्याचे काम देखील राजमाता जिजाऊ करत असत। त्या शिवरायांना उत्तम शिक्षण देण्याच्या बाबतीत सदैव जागरूक असायच्या। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इयत्ता 4थी पासून छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण त्या ठिकाणी बघितले आहे। शिवाजी महाराजांना घडवण्यामध्ये, त्यांना चांगलं शिक्षण देण्यामध्ये, मग ते लष्करी शिक्षण असेल किंवा रामायण महाभारताच्या कथा असतील, गोष्टी असतील, हे चांगले सुसंस्कारित घडवण्याचं काम कोणी केलं तर ते काम केलंय वीरमाता जिजाबाई यांनी। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती शील, सत्यप्रियता, वाक्चातुर्य, दक्षता, धैर्य, निर्भयता, शस्त्रप्रयोग, विजयाकांक्षा, स्वराज्य स्वप्न इत्यादींचे संस्कार केले। आणि आता आपण पाहूया शिवरायांचे सहकारी।
शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेमध्ये त्यांच्या सहकाऱ्यांचा देखील खूप मोलाचा वाटा आहे आणि या सहकाऱ्यांच्या जीवावरती, मावळ्यांच्या जीवावरती शिवरायांनी या स्वराज्याची स्थापना केली। पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात कुठून केली तर या मावळ भागामधून केली। मावळ म्हणजे सध्याच्या पुणे जिल्ह्यामधील पश्चिम व नैऋत्य दिशांचा भाग होय। मावळचा प्रदेश जर तुम्ही बघितला तर तो डोंगराळ आणि दऱ्याखोऱ्यांचा असा प्रदेश आहे। दुर्गम अशा कड्या दर्यांचा मावळचा प्रदेश आहे आणि आजही तो त्याच अवस्थेमध्ये आहे। मावळच्या या भौगोलिक परिस्थितीचा मोठ्या कौशल्याने, चातुर्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी उपयोग करून घेतला आणि या मावळच्या प्रदेशावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगदी पायाखालून गेला होता। त्यांनी लोकांच्या मनात काय केलं तर त्यांनी लोकांच्या मनात विश्वासाची आणि आपलेपणाची भावना निर्माण केली। स्वराज्य स्थापनेच्या कार्यात त्यांना चांगले सवंगडी मिळाले, चांगले सहकारी देखील मिळाले। त्यामध्ये येसाजी कंक असेल, बाजी पासलकर असेल, बापूजी मोदगल असेल, नरेकर देशपांडे बंधू असतील, कावजी कोंढाळकर असेल, जीवा महाला असेल, तानाजी मालुसरे असेल, कान्होजी जेदे असतील, बाजीप्रभू देशपांडे असतील, दादाजी नरज असतील, ही त्यांच्यातील काही नावे आहेत। आणि शिवरायांनी या आपल्या सहकाऱ्यांच्या जोरावरती, सहकाऱ्यांच्या बळावरती या स्वराज्य स्थापनेचे कार्य हाती घेतले। आता 12 मावळ, हा 12 मावळचा प्रदेश जरी असला तरी त्यामध्ये पवन मावळ, हिरस मावळ, गुंजन मावळ, पौडखोरे, मुठेखोरे, मुसेखोरे, कानदखोरे, वेळवंट खोरे, रोहिड खोरे, अंतरमावळ, नानी मावळ खोरे, बारसे मावळ असे 12 मावळ या ठिकाणी होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुणे जहागिरीतील या सह्याद्रीच्या कुशीत असलेला प्रदेश म्हणजे मावळ खोरे होय आणि या मावळ खोऱ्यालाच 12 मावळचा प्रदेश असे म्हणतात। आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा अभ्यासणार आहोत। राजमुद्रा, छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही संस्कृत भाषेत आहे। प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनो शिवसैष्या मुद्रा भद्राय राजते, या राजमुद्रेतील संस्कृत भाषेतील ओळी आहेत आणि ही शिवाजी महाराजांची राजमुद्रा अष्टकोनी म्हणजे 8 कोन असलेली आहे, म्हणून हिला अष्टकोनी राजमुद्रा देखील म्हणतात। आता या राजमुद्रेचा अर्थ आपण समजावून घेऊ की राजमुद्रा स्वराज्य स्थापने मागचं ध्येय होतं। काय होतं ते ध्येय, कशावरून समजतं आपल्याला ते ध्येय, आपल्याला कशावरून कळतं ते या राजमुद्रेमधून लक्षात येतं। कारण राजमुद्रेमध्ये संस्कृत भाषेतून कोरलेल्या ज्या ओळी आहेत, मगाशीच तुम्हाला सांगितलं, प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनो शिवसैष्या मुद्रा भद्राय राजते, असा या ओळींचा अर्थ होतो। मी शहाजीचा पुत्र शिवाजी याची प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी ही जी आहे सत्ता आहे, हिला विश्वाने वंदन केले आहे, अशी ही मुद्रा या प्रजेच्या कल्याणासाठी आहे, अधिराज्य गाजवते आहे, शोभून दिसते आहे। म्हणजे या राजमुद्रेतून आपल्या असं लक्षात येतंय शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचं जे ध्येय होते, जसा प्रतिपदेचा चंद्र आकाशामध्ये हळूहळू वाढत जातो आणि पौर्णिमेला या चंद्राचा आकार आपल्या त्या ठिकाणी दिसतो, हेच त्यांनी सांगितलेलं आहे की जनतेला प्रतिपदेच्या चंद्रकुरीप्रमाणे ही वाढत जाणारी आणि विश्वाने वंदन केलेली ही मुद्रा या लोकांच्या कल्याणासाठी मी जे राज्य निर्माण करतोय, मी जे स्वराज्य निर्माण करतोय, माझ्या प्रजेच्या कल्याणासाठी या मुद्रेवरील वचनाचा प्रत्येक अर्थ, प्रत्येक दृष्टीने त्या ठिकाणी महत्त्वाचा असा आहे। महाराजांनी या वचनातून वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त केलेली दिसते। स्वराज्य अखंडपणे विस्तारत जाईल या विश्वास आणि मुद्रा या पर्यायाने स्वराज्याला सर्वांचा आदर प्राप्त होत असल्याचा अनुभव म्हणजे प्रजेचे कल्याण करण्याची बांधिलकी, आपल्या भूमीवरती स्वतंत्रपणे अधिराज्य करण्याची खात्री, इतक्या गोष्टी या राजमुद्रेतून छत्रपती शिवरायांनी व्यक्त केलेल्या आहेत। आणि या छोट्याशा वचनात स्वराज्याच्या संकल्पनेचे सर्वांगीण फार आहे। आता जशी शिवरायांची राजमुद्रा आहे तशी आपल्या देशाची देखील एक राजमुद्रा आहे। त्या राजमुद्रेचे तुम्ही काय करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे। तुम्हाला पैशांवरती, कागदी नोटांवरती त्या ठिकाणी ती पाहायला मिळेल। त्यात कोणकोणत्या गोष्टी दिसतात त्याचा देखील तुम्ही अभ्यास करायचा आहे। या राजमुद्रेचा वापर कोठे कोठे केला जातो याचा देखील तुम्ही अभ्यास करा। आता आपण पाहूया स्वराज्य स्थापनेच्या हालचाली। शिवाजी महाराजांच्या जहागिरीतील किल्ले हे त्यांच्या ताब्यात नव्हते तर कोणाच्या तरी ताब्यात होते। तर ते कोणाच्या ताब्यात होते तर ते ताब्यात होते त्या आदिलशाहीच्या। आणि या आदिलशाहीकडे सरदारकीचं काम कोण करत होतं?
शहाजीराजे अर्थातच शिवाजी महाराजांचे वडील. बघा आता प्रसंग कसा आहे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. आपले जन्मदाते वडील आदिलशाहीकडे सरदारकीचं काम करतायत. आपल्या जहागिरीतले जे किल्ले आहेत ते मात्र आदिलशाहीच्या ताब्यात आहेत. आणि त्या काळात किल्ल्यांना प्रचंड असे महत्त्व होते, कारण ज्याच्याकडे किल्ले त्याचेच राज्य. कारण किल्ला जर ताब्यात असला तर आजूबाजूच्या प्रदेशावरती नियंत्रण ठेवता येत असे. म्हणून त्या काळामध्ये किल्ल्यांना प्रचंड असे महत्त्व होते. म्हणून म्हटले जाते की ज्याचे किल्ले त्याचेच राज्य. अशी परिस्थिती त्या काळात होती. म्हणून आपल्या वडिलांच्या जहागिरीतील किल्ले आपल्या ताब्यात घेण्याचे शिवाजी महाराजांनी ठरवले. म्हणजे बघा विचार करा, या ठिकाणी किल्ले ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणं म्हणजे कुणाला आव्हान देण्यासारखं होतं? आदिलशाही सत्तेला आव्हान देण्यासारखं होतं. कारण आदिलशाहीच्या सत्तेमध्ये सरदारकीचं काम कोण करत होतं? तर शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे त्या ठिकाणी सरदारकीचं काम करत होतं. परंतु शिवाजी महाराज खरोखरच या स्वराज्याच्या निर्मितीसाठी, या जनतेच्या कल्याणासाठी, या जनतेच्या भल्यासाठी, या प्रजेसाठी, या रयतेसाठी लढले. त्यांनी तोरणा, मुरुंबदेव, कोंढाणा, पुरंदर असे किल्ले ताब्यात घेतले आणि या स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. मुरुंबदेव ताब्यात घेतल्यानंतर तर त्या किल्ल्याची पुनर्बांधणी केली आणि पुनर्बांधणी करून त्याचं नाव काय ठेवलंय? राजगड. आणि राजगड ही छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होती. आदिलशाहीकडे कोण काम करत होतं? तर आपलेच लोक. आपल्याच मातृभूमीत जावळीचे मोरे असतील, मुधोळचे घोरपडे असतील, सावंतवाडीचे सावंत असतील इत्यादी सरदार होते. हे आपलेच लोक शिवरायांना स्वराज्य स्थापनेच्या कार्यामध्ये विरोध करत होते. किती दुर्दैव म्हणायचं या गोष्टीचं. ज्या परकीय सत्ता आपल्यावरती आक्रमण करत आहे, त्यांनी आपला महाराष्ट्र, आपले राज्य, आपली भूमी, आपली मातृभूमी जिच्यावरती अन्याय केलेला आहे, जिच्यावरती ते अत्याचार करत आहे, त्या परकीय सत्तेकडेच हे चाकोरी करतायत. आणि आपल्याच स्वराज्य निर्मितीच्या कार्याला आपलेच लोक विरोध करत आहेत. तरी सुद्धा शिवाजी महाराज डगमगले नाहीत. त्यांनी ठरवलं अशा सरदारांचा बंदोबस्त करायचा आणि हे या स्वराज्य स्थापनेसाठी आवश्यक आहे. आता आपण पाहूया शिवाजी महाराजांनी जावळीचा ताबा कशा प्रकारे घेतला. सातारा जिल्हा, या सातारा जिल्ह्यातील जावळी हे एक ठिकाण होते आणि या ठिकाणी चंद्रराव मोरे नावाचा आदिलशाहीतील एक मातब्बर असा सरदार होता. आणि चंद्रराव मोरे यांनी काय केलंय? शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यामध्ये अडथळा आणण्याचं काम केलं. नुसतंच केलं नाही तर सातत्याने तो छत्रपतींना त्रास देत होता. म्हणून स्वराज्य स्थापनेच्या कार्यात चंद्रराव मोरेंनी जो विरोध केला आणि मग शिवाजी महाराजांनी विचार केला पहिल्यांदा याचा बंदोबस्त केला पाहिजे. म्हणून शिवाजी महाराजांनी इसवी सन 1656 मध्ये जावळीच्या प्रदेशावरती स्वारी केली. कुठं स्वारी केली? जावळीच्या प्रदेशावरती. आणि तो प्रदेश जिंकून घेतला. तिथे आपले ठाणे वसविले आणि नंतर पुढे हळूहळू रायरी देखील जिंकून घेतली आणि रायरीची प्रचंड संपत्ती शिवरायांच्या हाती पडली. या विजयानंतर त्यांच्या कोकणातील हालचाली देखील वाढल्या. पुढे त्यांनी हळूहळू जावळीच्या खोऱ्यात प्रतापगड नावाचा किल्ला बांधला आणि या विजयामुळे त्यांचे सामर्थ्य अनेक प्रकारे, सर्व प्रकारे काय झालेलं आहे? वाढलेलं आहे. पुढे शिवाजी महाराजांनी कल्याण व भिवंडी ही ठाणे सुद्धा काय केलेली आहेत? जिंकून घेतलेली आहेत. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवरील सिद्धी असतील, पोर्तुगीज असतील, इंग्रज असतील, या लोकांशी त्यांचा संबंध आलेला आहे. मग त्यांच्या लक्षात आलं की या सिद्धीबरोबर, या पोर्तुगीजांबरोबर आणि या इंग्रजांबरोबर आपल्याला जो काही संघर्ष करायचा असेल तर आपल्याकडे एक गोष्टी असली पाहिजे. किती दूरदृष्टी त्या शिवरायांकडं, या लोकांकडं आरमार आहे आणि या सत्ता आपल्याला जर संपवायच्या असतील तर आपल्याकडे प्रचंड प्रबळ बलवान असं आरमान उभारलं पाहिजे. ही त्यांच्या गोष्ट लक्षात आली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आता आपण सागरी आरमाराचे उभारणीकडे काय करायचं आहे? लक्ष द्यायचं आहे. त्यामुळे त्यांनी आरमार उभारणीकडे लक्ष दिलं. द फादर ऑफ इंडियन नेव्ही असं कुणाला म्हटलं जातं? तर छत्रपती शिवरायांना. कारण शिवरायांच्या आरमारामध्ये
400 प्रकारची गलबत आणि जहाज होती। पुढचा प्रसंग बघा, अफजल खानाचं पारिपत्य। शिवाजी महाराजांनी आपल्या जहागिरीतील आपल्या आजूबाजूच्या प्रदेशामधील आदिलशाहीचे किल्ले घेण्यास सुरुवात केली। जावळीच्या खोऱ्यातील मोऱ्यांचा विरोध त्यांनी मोडून काढला होता। कोकण किनारपट्टीवरील स्वराज्य स्थापनेच्या कार्याला गती मिळाली होती आणि या सर्व गोष्टी कुणाला आव्हान होतं तर ते आदिलशाहीला आव्हान होतं। आणि त्या आदिलशाहीचा कारभार पाहणारी एक व्यक्ती म्हणजे बडी साहेबीन, बडी बेगम तिला म्हणत। आणि मग पुढे काय झालंय, आदिलशाहीच्या असं लक्षात आलंय शिवाजी महाराजांचा आता पहिला बंदोबस्त केला पाहिजे, म्हणून आदिलशाहीच्या दरबारामध्ये कारभार पाहणारी ही बडी बेगम, बडी साहेबीन हिने दरबार भरवलाय आणि सांगितलंय आपल्याला या शिवाजी महाराजांचा आता बंदोबस्त केला पाहिजे। प्रचंड मोठा असा तो दरबार भरला आणि त्या दरबारामध्ये मातब्बर असे सरदार त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे इयत्ता 4थी मध्ये तुम्ही शिकलाय अफजल खानाचा वध त्या ठिकाणी कसा केला आहे। त्या अफजल खानाच्या दरबारामधील बडा सरदार म्हणजे तो अफजल खान, आणि तो अफजल खान शिवाजी महाराजांवरती काय झालेला आहे, चालून आलेला आहे। शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी विजापूरहून वाईला आलाय। त्याला या प्रांताची चांगलीच माहिती होती। वाईजवळील जो प्रतापगड नावाचा किल्ला आहे, या प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट ठरली आहे। तारीख होती विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा 10 नोव्हेंबर 1659 रोजी भेट झाली आणि या भेटीमध्ये अफजल खान यांनी शिवाजी महाराजांना दगाफटका करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामुळे महाराजांनी त्याचा कोथळा काढलाय आणि त्याला ठार मारले आणि आदिलशाहीच्या सैन्याचे पारिपत्य केले। अफजल खानाची राजमुद्रा अशी होती, लक्षपूर्वक ऐका, दर कर अर्ज कुनद सिफर अला, फजल फुजलाव फजल अफजल, अजहर मुल्की बजा है तजविहत, आवाज आयत अफजल अफजल। म्हणजे त्या स्वर्गातून अल्लाहने पृथ्वीवरती पाहून विचार जर केला या पृथ्वीवरील सर्वश्रेष्ठ माणूस आणि अफजल खान या दोघांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे, तर जपमाळेतील मण्याप्रमाणे सावकाश त्याच्या कानावरती आवाज येईल। या पृथ्वीवरचा सर्वश्रेष्ठ माणूस आणि अफजल खान या दोघांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे अफजल खान, अफजल खान। शिवाजी महाराजांनी लढाईमध्ये सैनिकांना मोठ्या प्रमाणावर भरपाई दिली आणि ज्या सैनिकांनी महाराजांसाठी लढले आहेत त्यांना मोठ्या प्रमाणावर चांगल्या प्रकारची बक्षिसे दिली, चांगली वागणूक दिली। पुढे आपण पाहूया सिद्दी जव्हारची स्वारी। अफजल खानाच्या पारिपतानंतर महाराजांनी आदिलशाहीतील वसंतगड, पन्हाळा व खेळणा हे किल्ले जिंकून घेतले आणि खेळणा किल्ल्याला त्यांनी नाव दिलं विशाळगड। महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशाहीने इसवी सन 1660 मध्ये सिद्दी जव्हर या करूर प्रांताच्या सरदारास महाराजांवर चालून जाण्यास सांगितले। त्याला सलाबत खान असा किताब दिला। त्यावेळी सिद्दी जव्हारच्या मदतीस रुस्तुमे जमान, बाजी घोरपडे आणि अफजल खानाचा मुलगा फाजल खान हे देखील होते। याही परिस्थितीत शिवाजी महाराजांनी पन्हाळ्यावरती आश्रय घेतला। सुमारे 5 महिने त्या सिद्धीच्या सैनिकांचा त्या पन्हाळ्यास वेढा पडला होता। वेड्यातून बाहेर पडणे महाराजांना कठीण झाले होते। नेतोजी पालकर यांनी तर बाहेरून त्या सिद्धीच्या सैन्यावरती हल्ला करून वेढा उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु नेताजींचे सैन्य थोडे असल्याने प्रयत्न यशस्वी झाला नाही। सिद्धी वेढा उठवेल अशी चिन्ह त्यावेळी दिसत नव्हती। त्यावेळी महाराजांनी त्या सिद्धीशी बोलणी सुरू केली। त्यामुळे सिद्धीने पन्हाळगडाच्या वेड्यामध्ये काय झालेले आहे, आता ढिला पडलेला आहे आणि याचाच फायदा महाराजांना झालेला आहे। त्याच वेळी गडावरील शिवा काशीद या बहादूर तरुणाने पुढाकार घेतलाय। दिसायला तो अगदी शिवाजी महाराजांसारखाच होता। त्याने शिवाजी महाराजांसारखी वेशभूषा केली आणि तो पालखीत बसलाय। पालखी राजदिंडी दरवाजातून बाहेर पडली। त्याच वेळी सिद्धीच्या सैन्याने ती पालखी पकडली। प्रसंग मोठा बाका होता विद्यार्थी मित्रांनो, कठीण असा तो प्रसंग होता। शिवा काशीदने यावेळी या प्रसंगी या स्वराज्यासाठी बलिदान दिलं। त्याच दरम्यान शिवाजी महाराज दुसऱ्या आडवाटेने गडाबाहेर पडले। त्यांच्यासोबत बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल देशमुख यांच्यासह निवडक असे सैनिक होते। शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेड्यातून बाहेर पडून विशाळगडाकडे निघाले आणि ही बातमी त्या सिद्धीला समजली। त्याच्या सैन्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पाठलाग सुरू केलाय। शिवराय यांनी सिद्धीच्या सैन्यांना
सैन्याने विशाळगडाच्या पायथ्याशी थोपवण्याची जबाबदारी बाजीप्रभू देशपांडे यांच्यावरती सोपवली होती आणि त्या बाजीप्रभू देशपांडेंनी गजापूर जवळील घोडखिंडीत त्या सैन्यास अडवले, पराक्रमाची शर्त केली, परंतु या संघर्षात त्यांना वीरमरण आले। त्यांच्या सैन्याने सिद्धीला थोपून धरल्यामुळे शिवाजी महाराजांना विशाळगडाकडे कूच करणे शक्य झाले नाही। विशाळगडाकडे जाताना त्यांनी पालवनची दळवी आणि शृंगारपूरचे जे सुर्वे आहेत या आदिलशाही सरदारांचा विरोध देखील त्यांनी मोडून काढला आहे। यानंतर शिवाजी महाराज विशाळगडावरती सुखरूप पोचले आहेत। महाराज पन्हाळ्याच्या वेड्यात अडकले होते, त्याच वेळी दिल्लीच्या तख्तावर असलेल्या औरंगजेब बादशाने मुघल सरदार शाहिस्ते खान याला दक्षिणेत पाठवले आणि पुणे प्रांतावरती काय केलेले आहे, स्वारी केलेली आहे। त्यावेळी शिवाजी महाराजांचा आदिलशाहीशी संघर्ष सुरू होता। अशा परिस्थितीत दोन शत्रू एकाच वेळी त्यांच्याबरोबर लढणे शक्य होणार नाही हे शिवाजी महाराजांनी लक्षात घेतले। त्यामुळे विशाळगडावरती सुखरूप पोहोचल्यानंतर त्यांनी आदिलशाही बरोबर तह केलाय आणि या तहानुसार त्यांना पन्हाळा किल्ला परत करावा लागलाय। येथे शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचा एक टप्पा काय झालेला आहे, पूर्ण झालेला आहे। या ठिकाणी आपण हा आपला पाठ संपलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वजण घरीच राहा, सुरक्षित राहा। धन्यवाद।